महाराष्ट्र शासन कामगार मंत्रालय आणि इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी व इतर कामकाजासाठी सुविधा केंद्र उपलब्ध केले आहे। त्या केंद्रापैकी उत्तर सोलापूर सुविधा केंद्रात केंद्र प्रमुख रामकृष्ण वेंकटेश बोगा हे कामगारांकडून आर्थिक लूट व मानसिक त्रास देत आहेत, म्हणून सदर सुविधा केंद्र बंद करून रामकृष्ण बोगा यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। या निवेदनात तालुका कामगार सुविधा केंद्र उत्तर सोलापूर या केंद्राचे केंद्र प्रमुख रामकृष्ण बोगा यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा मागणीची लेखी तक्रार सुमारे 34 बांधकाम कामगारांच्या सह्यानिशी तक्रार भरून संघर्ष समितीच्या वतीने 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात उत्तर सोलापूर सुविधा केंद्र बंद करण्याबरोबर केंद्र प्रमुख रामकृष्ण बोगा यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली। याबाबत दिरंगाई झाल्यास संघर्ष समितीच्या वतीने उत्तर सोलापूर केंद्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे सोहेल शेख, गणेश बोड्डू, रेखा अडकी, वैशाली बनसोडे, विठ्ठल कोराडकर, गोवर्धन मुदगल, गुरुनाथ कोळी, सवित्रा हौसेकर यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे। माझ्यासह सुहेल शेख, रेखा अडकी, गणेश बोड्डू व वैशाली बनसोडेताई आणि इतर माझे सहकारी उपस्थित आहेत। प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना सोपं आणि सोयीचं होण्यासाठी अनेक विविध प्रयत्न करीत आहेत। त्यापैकी सुविधा केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्यासाठी 11 केंद्र केले आणि उत्तरचा केंद्र हा विडी घरकुल भागामध्ये रामकृष्ण वेंकटेश बोगा यांना ते अधिकार दिलेले आहे, ते केंद्र दिलेलं आहे। त्या ठिकाणी कामगारांचा फार मोठा हाल चाललेला आहे, कामगारांचा फसवणूक चाललेली आहे, कामगारांची लूट चाललेली आहे। अशा प्रकारची तक्रारी आमच्या संघर्ष समितीला आलेला आहे। त्यावरून तक्रार काय की आम्ही सकाळी 4ला पाटे येतो, पाळीला उभारल्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा नोंदणी करून घेत नाही किंवा मला काय ते प्रक्रिया पूर्ण करून घेत नाही आणि दुपारी या म्हणतो। दुपारी आला तर तो केंद्र बंद असतो आणि पैसे घेऊन हे काम करत असल्याचा उघड अनेक व्हिडिओमध्ये व्हायरल झालेलं दिसून येतं आणि कामगारांनी देखील या ठिकाणी 58 कामगारांनी या ठिकाणी लेखी तक्रार सहीनिशी मोबाईल नंबर दिलेला आहे। या बाबतीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांनी कारवाई करावं, अन्यथा आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या वतीने आम्ही स्वतः तो त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याचा आम्हाला वेळ येऊ देऊ नका। जे तुम्ही सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी काम करण्यासाठी जे नियम लागू केले आहेत त्या नियमाला काळीमा पासला जातो। हा भोगा नावातच भोगा आहे, बोगस आहे। म्हणून या रामकृष्ण बोगाचा असो किंवा कोणी असो त्या केंद्रावर शासनाच्या नियमाप्रमाणे कामगारांना सोयीचं, कामगारांना सुलभ असं सेवा मिळावी, अन्यथा आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही त्या केंद्रावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू किंवा तो केंद्रावर पूर्ण कामकाज चालेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आमचं आंदोलन संपवणार नाही असा इशारा देतो। आणि सहाय्यक कामगार आयुक्त जरा दया करा हो, काय तुम्ही गोड बोलून आम्हाला पाठवता? हे काय नाही, ते असं असतं मला काम आहे, सांगा शासनाला काम जास्त आहे म्हणून, पण तुम्ही तसं न करता आम्हाला काम जास्त आहे म्हणून तुम्ही म्हणजे वेगळे वाट काढू नका, फाटा फोडू नका। आपली जबाबदारी आहे, शासनाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, त्या जबाबदारीप्रमाणे आम्हाला न्याय द्या, अन्यथा आम्ही अन्याय सहन करणार नाही असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार।